महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज अमेंडमेंट ऍक्ट 2019 हा एक महत्वाचा ऍक्ट मार्च 2019 मध्ये लागू झालेला आहे. आणि ह्या अमेंडमेंट ऍक्टने काय केलं तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960 जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा अमेंडमेंट ऍक्टने केलेल्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे सेक्शन 154B आणि त्यातला 13 हा पार्ट ह्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. टायटल आहे ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑन डेथ ऑफ अ मेंबर. सो हे सेक्शन काय म्हणतं की जेव्हा एखाद्या मेंबरचं सदस्याची डेथ होते त्याच्यानंतर त्याचा जो सोसायटीतला इंटरेस्ट आहे तो कसा ट्रान्सफर करायचा, जर काही टेस्टामेंटरी डॉक्युमेंट असेल, विल असेल तर त्या विलच्या अनुषंगाने तो ट्रान्सफर करायचा आहे, किंवा लीगल हेअरशिप सर्टिफिकेट किंवा सक्सेशन सर्टिफिकेट, फॅमिली अरेंजमेंट ही 4 नावं त्या सेक्शन मध्ये दिलेली आहेत की ह्याच्या अनुषंगाने डिसीज मेंबरचा शेअर ट्रान्सफर करायचा आहे किंवा मग नॉमिनीला ट्रान्सफर करायचा आहे. की नॉमिनी हा फक्त एक प्रोव्हिजनल मेंबर आहे, म्हणजे जोपर्यंत हे लीगल हेअरशिप, सक्सेशन, विल ह्या सगळ्याची प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत नॉमिनीला प्रोव्हिजनल मेंबर म्हणून घेतलं जाणार आहे.